ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता अर्जुन समोर आणि रविराज काकांसमोर आणखीन एक तिसरं गुपित येणार. आता नेमकं ते गुपित काय आहे आणि कसलं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण इथं पाहतोय की सायली अर्जुन यांना लोकेशन मिळालंय आणि ते तिकडे जायला निघालेत. ही गोष्ट नागराजला कळता क्षणी नागराज विचार करतो की नाही आता मला काहीतरी हालचाल करायला हवीच. आता मला सुमनलाही तिकडनं हलवावं लागेल आणि या महिपतलाही तिकडनं हलवावं लागेल. जर सायली अर्जुनला महिपत सापडला तर खूप मोठी गडबड होईल. त्याआधी मला सुमनला सोडून द्यायला हवं, कारण जोवर यांना सुमन सापडणार नाही तोवर हे शोधकार्य काही थांबवणार नाही. मग आता नागोबा हा लगेचच तिकडे येतो आणि आता तो सुमनला सोडवू लागतो आणि तो सुमनला सोडवताना सुमनला म्हणत असतो, सुमन हे बघ, मी तुला इकडनं सोडून देतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इकडनं सोडून दिलं म्हणजे तू मोकळी झालीस, तुला हवं ते तू करू शकशील असं नाही. आता इथून पुढे माझी प्रत्येक वेळी तुझ्यावरती नजर असणार आहे. आणि आठवते ना तुझ्या भावाची मुलगी हैदराबादवाली, तिचं काही बरं वाईटही होऊ शकतं जर तुझ्याकडून काही छोटीशी चूक झाली तर. एकटी पोर बिचारी तिकडे राहते, कधी तिचा अपघात होऊ शकतो, कधी कोणी तिला उडवू शकतं गाडीने किंवा तिच्याबरोबरसुद्धा काहीतरी चुकीचं घडू शकतं. तुला तर माहिती आहेच मी किती नीच आहे आणि किती खालच्या पातळीपर्यंत उतरू शकतो ते. त्यामुळे उगाचच्या उगाच तू तुझं तोंड उघडून त्या सायली अर्जुनला मदत करायला जाशील आणि या सगळ्यात तुझ्या बिचाऱ्या त्या भावाच्या मुलीचा काहीही दोष नसताना ती भरडली जाईल. आता सगळं काही तुझ्यावर आहे, समजलं ना. आता मी तुला इकडनं सोडल्यावर तू थेट घरी जायचं माझ्याबरोबर आणि घरी जाऊन तू सायली, अर्जुन, रविराज दादा, प्रतिमा वहिनी सगळ्यांना हेच सांगायचं की तुला काही गुंडांनी पकडलं होतं, तुझ्याकडचे दागिने पैसे त्यांना लुटायचे होते यासाठी, आणि ते जे गॅरेजचं लोकेशन होतं जिथे तू माझा पाठलाग करत आली होतीस तिथेसुद्धा तुला त्यांनीच नेलं होतं असंसुद्धा तू सांगायचं आहेस, समजलं ना. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणू लागते की हो हो तुम्ही म्हणाल तसं मी सगळं करेन, पण प्लीज नका ना असं वागू तुम्ही प्लीज मला सोडून द्या. काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? का उगाचच्या उगाच त्या सायली आणि अर्जुनच्या मागे तुम्ही लागलाय? अहो शी, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे या विषयावर, पण तुम्ही म्हणताय तसं होईल सगळं. पण आता मला इकडनं सोडा, मला जाऊ द्या. त्याबरोबर लगेचच आता नागराज हा सुमनला सोडून देतो. सुमन काकूचा जीव आता कुठे भांड्यात पडतो, तिच्या डोळ्यातले अश्रू आता कुठे थांबलेले असतात आणि नागराज सुमनला सांगतो, आता जरा ती साडी वगैरे व्यवस्थित करून घे, भिकाऱ्यासारखी दिसते सुमन, काय गरज काय होती तुला माझा पाठलाग करण्याची आणि या सगळ्यात पडण्याची. असो, आता काय करणार. मग तो सुमनला तिकडनं सोडवतो आणि म्हणतो, आता तू पुढे घरी जा, मी आलो. त्याबरोबर सुमन म्हणते अहो, पण त्यावर नागराज म्हणतो पुन्हा तुला बांधू इथे. तशी सुमन म्हणते नको, मी जाते. आणि मग सुमन तिकडनं निघून जात असते. त्याबरोबर आता नागराज म्हणतो, आता तुझाही बंदोबस्त करायला हवा. नाही, तो सुभेदार येतोय ना शोधत, त्या अर्जुनला ना एक काही कामधंदे नाही आहेत, सतत उगाच आपल्या मध्ये प्रत्येक गोष्टीच्या करत असतो. मग आता तो लगेचच प्रियाला कॉल करतो. आता प्रिया फोन उचलते आणि म्हणते, बापरे, आज तुम्ही मला फोन कसा केलात? त्यावर तो म्हणतो, हे बघ, जास्त नाटकं करू नकोस, महिपतला हलवायचं आहे, लवकरात लवकर इथे पोहोच. त्याबरोबर ती म्हणते, आता मला कशाला सांगताय, ते तुमचं तुम्ही बघा की. नागराज म्हणतो, जास्त शहाणपणा करू नको, पाठवलेल्या लोकेशनवर पोहोच. लोकेशन पाठवा, लगेच येते असं म्हणत ती फोन कट करते आणि निघतच असते. इतक्यात मागून पूर्णाजी येते आणि पूर्णाजी आता प्रियाला विचारते, तन्वी काय गं, कुठे जायला निघाली? त्यावर प्रिया म्हणत असते, पूर्णाजी अगं तूच म्हणतेस ना बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारायचं नसतं म्हणून, मग आता तूच मला विचारतेस की मी कुठे चालली आहे म्हणून. माझं थोडं काम आहे महत्त्वाचं बाहेर, म्हणून मी बाहेर चालली आहे. असं कशाला तू तरी उगाच मला थांबवून विचारतेस? त्याबरोबर प्रिया एवढं उत्तर देऊन लगेचच जाऊ लागत असते. तर आता पूर्णाजी तिला पुन्हा जागेवरच थांबवते आणि म्हणते, काय ना तन्वी, तुझी बाहेरची कामं काय असतात ते मला आता चांगलं कळून चुकलं. त्यामुळे तुझी बाहेरची कामं नाही झाली तर तेच आपल्या सगळ्यांसाठी जास्त चांगलं असेल. त्यामुळे तू आता सध्या तरी बाहेर कुठेही जायचं नाही आहेस, गुपचूप घरात बसून राहायचं. त्यावर प्रिया म्हणते, पूर्णाजी म्हणते की त्या दिवशीसारखं काम सांगू.
एक काम कर, त्यावर प्रिया म्हणते, पूर्ण आजी ऐकून घे मी काय म्हणते ते. सगळेजण माझ्या सुमन काकूला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेत. मग तुला काय वाटतं, या अशा परिस्थितीत मी तरी हातावर हात ठेवले असतील का? मी सुद्धा माझ्या सुमन काकूला शोधण्यासाठीच घराबाहेर पडते. आणि हे बघ पूर्णाई, माझं लग्न झालं म्हणून मी माझ्या माहेरच्या माणसांशी कुठल्याही पद्धतीचं नातं वगैरे संपवलेलं नाही आहे. त्यामुळे आज माझ्या सुमन काकूला शोधण्यासाठी माझी गरज आहे आणि मी माझ्या काकूला शोधायला जाणारच. बस, मी कोणाचं काही ऐकणार नाही आहे. एवढं बोलून पूर्णाजींच्या समोरून प्रिया आता निघते आणि आता ती त्या ठिकाणी पोहोचलेली असते जिथलं लोकेशन आता तिला नागराजने पाठवलेलं असतं. तर त्याच लोकेशनवर सायली, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत, काही हवालदार हे सगळेसुद्धा पोहोचलेले असतात. आता सायली, अर्जुन आणि इन्स्पेक्टर हे सगळेजण शोधायला सुरुवात करतात आणि आता शोधाशोध सुरू झालेली असते. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, नाही म्हणजे तुमच्या काकू एवढ्या अडगळीच्या ठिकाणी आल्याच का? त्यावर अर्जुन सायली म्हणायला लागतात, ॲक्च्युली सर, ते आम्हालासुद्धा कळत नाही आहे. आपण सुमन काकूला शोधूया ना, कदाचित आपल्याला सुमन काकूच या सगळ्याबद्दलची माहिती प्रोव्हाइड करू शकते. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, येस ऑफकोर्स. आणि मग आता सुमनला तिकडच्या परिसरात शोधायला त्यांनी सुरुवात केलेली असते. तर आता प्रिया ही सायली अर्जुनला बघते आणि घाबरते. ती म्हणू लागते, बापरे, सायली अर्जुन तर इथे पोहोचलेसुद्धा. मला आता पहिलं नागोबाला कॉल केला पाहिजे. तो नागोबा कुठं राहिला आहे ते बघायला हवं ना मला. मग प्रिया नागोबाला कॉल करते आणि सांगते, अहो तुम्ही कुठे आहात? इकडे सायली अर्जुन पोहोचलेसुद्धा. महिपतला कसा बाहेर काढायचा आहे आपण इकडनं? त्याबरोबर नागोबा सांगतो, हे बघ, आता मी तिकडे येणं खूप जास्त रिस्की काम आहे माझ्यासाठी. त्यामुळे तुला एकटीलाच महिपतला तिकडनं बाहेर काढावं लागणार आहे. तू एक काम कर, तू मागच्या बाजूने जा, गॅरेजच्या मागच्या बाजूला एक लॉक आहे आणि त्याची किल्ली ही तिथे एक टायर आहे, त्या टायरच्या खाली ठेवलेली आहे. तू ते लॉक उघड आणि तिकडनं महिपतला बाहेर काढ. प्रिया म्हणते, तुम्ही मला. त्याबरोबर नागोबा म्हणतो, अगं ही वेळ आता भांडण्याची नाही आहे, तू पहिला फोन ठेव आणि महिपतला बाहेर काढ. प्रिया म्हणते, मी बघते काय करायचं ते. प्रिया फोन कट करते आणि मागच्या बाजूच्या दरवाजाजवळ जाते आणि टायर खालनं ती किल्ली काढत दरवाजा उघडते आणि अलगस तिकडनं आतमध्ये शिरते आणि मग तिकडनं ती महिपतला घेते आणि बाहेर पडून जाते. त्याबरोबर बाहेर पडत असताना तिच्याकडून थोडासा आवाज होतो बॉक्स वगैरे पडण्याचा. त्यावेळी सायली आणि अर्जुनला तो आवाज ऐकू येतो. सायली म्हणते, अहो तिकडे ना काहीतरी आहे असं मला जाणवतं आहे, चला ना आपण बघूया. त्यावर अर्जुन म्हणतो, हो चल. मग सायली, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार मॅडम हे सगळेच जाऊन तिकडे बघतात. तर तिकडे काहीही नसतं आणि उलट तिकडे सगळं काही रिकामं असतं. मग सायली आणि अर्जुन म्हणत असतात की सुमन काकूच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन तर इथेच दाखवतं आहे, पण इथे काहीसुद्धा नाही आहे. त्याबरोबर आता दोघंही विचार करू लागतात. तर अर्जुन म्हणतो, कदाचित ज्याचा कोणाचा हा प्लॅन आहे सुमन काकूला किडनॅप करण्याचा, त्याला कळून चुकलं असेल की आपल्याला सुमन काकू कुठं आहे हे समजले आहे आणि म्हणून आपण सुमन काकूला न्यायला येण्याच्या आधीच त्यानेच सुमन काकूला गायब केलं असेल आणि त्याने सुमन काकूचा फोन इथं मुद्दामूनच बंद केला असेल, जेणेकरून आपल्याला लास्ट लोकेशन इथलं सापडावं. त्यावर सायली म्हणते, अहो ते सगळं ठीक आहे, कळलं मला, पण आपण आता करायचं काय नेमकं? नाही म्हणजे आपल्याकडे तर आता काहीसुद्धा पुरावा राहिलेला नाही आहे. सुमन काकू कुठे असेल याचा आपल्याला शोध घेता कसा येणार? त्याबरोबर इतक्यात रविराज काकांचा फोन अर्जुनच्या फोनवरती येतो आणि रविराज काका हे अर्जुनला म्हणू लागतात की अर्जुन, अरे खूप आनंदाची बातमी आहे, आपली सुमन घरी परत आली. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर ते सांगतात की हो, आपली सुमन परत आली आहे. तुला माहिती आहे का, नागराजच तिला परत घरी घेऊन आलेला आहे. त्याबरोबर लगेचच पुढे रविराज काका म्हणू लागतात की सुमन तू ठीक आहेस ना, आणि तुम्ही दोघांनी लवकर घरी या. त्याबरोबर सायली, अर्जुन होकार देतात. सायली आणि अर्जुन आता सुमन काकूंच्या घरी पोहोचतात. पण घरी आल्यावर सुद्धा सायलीच्या मनात राहून राहून एकच प्रश्न येत असतो आणि तो म्हणजे, बापरे, चक्क नागराज काका सुमन काकूची एवढी काळजी घेत आहेत. नाही, खरंच ही गोष्ट जर खरी असेल तर खूप चांगली आहे, पण जर नागराज काका नेहमीप्रमाणे नाटकं करत असतील तर मात्र सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल ना. नाही, काहीही झालं तरी नागराज काका नाटकं करायला नको आहेत. पण माझं मन मला सांगतं आहे की नागराज काका नक्की नाटक करत आहेत. असो, सोड, उगाचच्या उगाच आता या विषयावर मी विचार करायला नको. आता सध्या सुमन काकू सापडल्या आहेत हीच गोष्ट मौल्यवान आहे. तर दुसरीकडे सायली ही गोष्ट घरीसुद्धा कॉल करून सांगते. मग घरी कॉल केल्यानंतर लगेचच प्रतिमा आणि कल्पना ह्या दोघीही
देवाचे आभार मानतात आणि देवाचे खूप उपकार झाले, आता सुमनचं सगळं व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थनासुद्धा करतात. त्यानंतर मग कल्पना सायलीला पुन्हा फोन करते आणि तुम्ही घरी कधी याल असं विचारते. त्यावर सायली म्हणत असते की आता सुमन काकू घरी आले आहेत नाही, आम्ही थोडा वेळ सुमन काकूंबरोबर बसू, त्यांची चौकशी करू आणि मग निघू. त्यावर ती होकारार्थी मान हलवते आणि चालेल एवढं म्हणून फोन ठेवून देते. त्यानंतर मग इकडे आता रविराज काका हे विचारत असतात सुमनला की सुमन, तुला कुणी किडनॅप केलं होतं, नेमकं काय घडलं होतं ते मला सांग. त्यावर प्रतिमा आत्यासुद्धा म्हणू लागते, सुमन काय घडलं होतं तुझ्याबरोबर, तू अख्खी एक रात्र घरात आली नाहीस, कुठे होतीस. तर अर्जुनसुद्धा आता नागराज काकांकडे बघतो आणि मग सुमन काकूंना आधाराच्या नजरेने म्हणत असतो, सुमन काकू जे काही असेल ते अगदी स्पष्ट आणि खरेपणाने आम्हाला सगळ्यांना सांगून टाका. आमचा सगळ्यांचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, आम्ही कोणीही तुमच्यावरती अविश्वास दाखवणार नाही आहोत. त्यामुळे जे असेल ते अगदी स्पष्ट आणि खरं सांगा. चला. त्याबरोबर मग आता लगेचच सुमन काकू सांगू लागते की मी वहिनींना म्हटलं होतं की कपडे मशीनमध्ये आहेत, मी तेवढे काढते आणि लगेचच येते. मी मशीनमधले कपडे काढले आणि वाळायला टाकले, त्याबरोबर घराला कुलूप लावलं आणि जायला निघाले. मला घराच्या समोरून रिक्षा मिळत नव्हती म्हणून मी विचार केला की मेन रोडपर्यंत जरा चालत जावं. मी मेन रोडला चालत जात होते, रस्ता सामसूम होता, त्यामुळे काही काही गुंड माझ्या मागे मागे चालू लागले. मग मला भीती वाटली, मी आणखीन पटापट चालायची सुरुवात केली. कदाचित मी घाबरले आहे याच गोष्टीचा अंदाज त्यांना आला असावा आणि म्हणून ते माझ्या जवळ आले. माझ्या जवळ येऊन त्यांनी माझ्याकडनं पैसे मागितले. माझ्याकडचे पैसे मी द्यायला नकार दिला. त्यावेळी त्यांनी मग माझं तोंड दाबलं आणि मला बेशुद्ध केलं. बेशुद्ध केल्याच्यानंतर त्यांनी मला एका ठिकाणी नेलं आणि तिकडे डांबून ठेवलं. थोडा वेळ तिकडे डांबून ठेवल्यावर त्यांनी माझ्याकडनं माझे दागिने, पैसे, माझं सगळं घेतलं आणि मग मला म्हणाले की आता तू इकडनं जायचं, अशीच उघडी बोडकी. आणि मग त्यांनी मला तशीच सोडून दिली. मला हे माहीतच नाही आहे की ती लोकं नेमकी होती कोण, ते गुंड नेमके होते कोणाचे. अर्जुन म्हणतो, तुम्हाला त्यांचा चेहरा वगैरे काहीतरी आठवतो आहे का सुमन काकू. त्यावर सुमन म्हणते, नाही रे अर्जुन, चेहरा वगैरे काय आठवणार आहे मला आणि कसा शक्य आहे, कारण त्या सगळ्यांच्या तोंडाला मास्क होते. मास्क नसते तर एक वेळी मला चेहरा ओळखता तरी आला असता. त्याबरोबर मग आता सायली पुढे म्हणते, सुमन काकू तुम्ही ठीक आहात ना. त्यावर सुमन म्हणते, हो मी एकदम व्यवस्थित आहे सायली बाळा. अरे सायली, अर्जुन तुम्ही किती काळजी करत बसला इथं तिची. अरे तुम्ही आता जा घरी, काळजी करू नका, मी आहे ना, मी काळजी घेईन सुमनची. मग सायली आणि अर्जुन तिकडनं निघतात. त्याबरोबर नागराजने आता सुमनची काळजी घ्यायला म्हणजे खोटी काळजी घ्यायला सुरुवात केलेली असते. तो सुमनला म्हणू लागतो, सुमन अगं तुला काही झालं तर मी काय करू, तुझ्याशिवाय माझं या जगात आणखीन आहेच कोण गं. शेवटी आई बाबा गेल्यानंतर नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा हे दोनच जोडीदार असतात ना. मग आता आपणसुद्धा चांगलं राहूया. त्याबरोबर आता इकडे सायली ही रस्त्याने विचार करत असते. नागराज काका म्हणाले खरं की ते सुमन काकूंची काळजी घेतील म्हणून, पण राहून मला असं काय वाटतं आहे देव जाणे की या सगळ्याच्या मागे नागराज काकांचाच हात आहे. राहून सतत नागराज काकांबद्दलच विचार डोक्यात फिरत आहेत. नागराज काका खरोखर महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील का. नागराज काकांनी सुमन काकूला मारहाण का केली असेल, म्हणजे नागराज काका पहिल्यापासून इतकेच विकृत असतील का. काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि प्रश्न मात्र खूप सारे पडले. पण नाही, आता काहीही करून सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळवायला हवी आणि सगळं खरं खोटंही करायला हवं. आता मी सुमन काकूंना पुन्हा एकदा नंतर कॉल करेन आणि समजून सांगेन की सुमन काकू तुम्हाला कोणालाच घाबरायची गरज नाही आहे, तुम्हाला काहीही लागलं तरी तुम्ही मला कधीही फोन करू शकता. तर इकडे आता नागराज एक अख्खा दिवस घरातच थांबतो, जेणेकरून घरातल्यांना जो काही त्याच्यावरती संशय आला आहे तो सगळा निघून जाईल आणि कोणालाही त्याच्याबद्दल डाऊट राहू नये यासाठी. आणि आता मग दुसऱ्या दिवशी नागराज सकाळी पहिला एकदाचा आंघोळ वगैरे करतो, आवरतो आणि मग तो आता बाहेर येतो. आता इतक्यात त्याला प्रियाने कॉल केलेला असतो आणि प्रिया त्याला म्हणत असते, काय मग महिपतबद्दल जाणून घ्यायचं आहे का. त्यावर नागराज म्हणतो, अर्थात जाणून घ्यायचंच आहे, कुठे ठेवलं आहेस तू त्याला. त्यावर प्रिया लगेचच त्याला सांगते की मी का सांगू. त्यावर नागराज म्हणतो म्हणजे. त्यावर प्रिया म्हणते, हे बघा नागराज काका, हिशोब अगदी सोपा आहे आणि क्लिअर आहे. जेव्हा महिपत तुमच्या ताब्यात होता तेव्हा तुम्ही त्याला कुठे ठेवला होतात हे तुम्ही मला सांगत नव्हतात. आज महिपत माझ्या ताब्यात आहे, आज तो कुठे हे मी तुम्हाला सांगणार नाही आहे.
आणि तसंही आपण हिशोबाला पहिल्यापासून चोख आहोत दोघंही, बरोबर ना? त्यामुळे आता मी तुम्हाला सांगणार नाही आणि तुम्हीही मला काही सांगू नका, कळलं ना? फोन करू नका पुन्हा मला. त्याबरोबर आता लगेचच नागराज म्हणत असतो, हे बघ, माझ्याजवळ जास्त हुशारी करायची नाही आहे, गुपचूप जितकं विचारलं आहे ना तितक्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. प्रिया, तू विसरू नकोस की तू खरी तन्वी नाही आहेस. तू विसरू नकोस की तुला मी आणलं आहे रस्त्यावरून. त्यावर प्रिया म्हणते की नाही, मी काहीही विसरलेली नाही आहे नागराज काका, काहीच नाही. पण तुम्हीही हे विसरू नका की तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाचा आणि भाऊजाईचा प्रॉपर्टीसाठी अपघात घडवून आणलात. तुम्हीही हे विसरू नका की तुम्ही एका खोट्या तन्वीला त्यांची मुलगी म्हणून त्यांच्या आयुष्यात आणलं. जेव्हा हे सगळं रविराजला त्या किल्लेदारला कळेल तेव्हा तो तुमचं काय करेल ह्याचं भान आहे ना तुम्हाला? त्यावर लगेचच आता नागोबा म्हणू लागतो की हे बघ प्रिया, मला धमक्या द्यायच्या नाही या, ह्या असल्या तुझ्या पोकळ धमक्यांची भीती मला वाटत नाही. मी नागराज आहे. नागराज कोणालाच घाबरत नाही, समजलं ना? त्यामुळे मला गुपचूप सांगायचं महिपत कुठे, चल बोल लवकर, जास्त नाटकं करू नकोस. प्रिया म्हणत असते, अहो मी म्हटलं ना तुम्हाला, मी नाही सांगणार. तुम्हाला काय वाटतं मी काही तुमची गंमत करते? मी तुमची गंमत का बरं करू? मला काय मिळणार आहे मस्करी करून तुमच्याबरोबर? मी तुम्हाला महिपत कुठं आहे ते सांगणार नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्वतः शोधून काढा. हां, तर तुम्ही तर मला म्हणाला होतात की मी या सगळ्यापासून लांब राहायचं वगैरे वगैरे सो अँड सो, पण मी तर काही लांब राहिलेले नाही आहे, कारण तुम्हाला शेवटी मला या सगळ्यात इन्क्लूड करावं लागलं. पण मी तुम्हाला या सगळ्यापासून लांब राहा असं सांगत नाही आहे. तुमच्यात जर हिंमत आणि धमक असेल ना तर मी महिपतला कुठे लपवून ठेवू शकते हे तुम्ही शोधून काढाच, समजलं ना? बघू तरी द्यात मला तुमचं डोकं किती आहे ते, तुमचं डोकं कुठवर आणि कसं कसं चालतं ते. ठेवा फोन. एवढं बोलून प्रिया फोन ठेवते. आता त्या दोघांमध्ये भांडण झालेलं असतं, कारण प्रियाने खरं सांगितलेलं नसतं. तर दुसरीकडे सायलीला मात्र सतत सुमन काकूंची काळजी लागून राहिलेली असते. ती विचार करत असते, नागराज काका पुन्हा तर सुमन काकूला त्रास देणार नाही ना? आणि मग तिला आठवतं ते म्हणजे ते लोक जेव्हा ते गॅरेजवर गेले होते त्यावेळेचा प्रसंग. सायलीला आठवत असतं की तेव्हा तिथे कसला तरी आवाज झाला होता, पण कसला हे आवाज बघायला ते गेले, पण तोपर्यंत तिकडे काहीच दिसलं नव्हतं. सायली विचार करत असते, तिथेही कोणी असेल का दुसरं, की मला उगाचच्या उगाच असं वाटतंय. काय घडलं असेल काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा आणि कमेंटमध्ये सांगायला हेही विसरू नका की ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.